काय हे? भारी आहे, एक नंबर आहे. म्हणजे घड्याळ आहे, घड्याळ सुंदर घड्याळ आहे तायडे. आणि महाग आहे, कुठल्या तरी कंपनीचं. नाव पण मला वाचता येत नाही अशा कंपनीचं आहे. भारी आहे, मला आवडलं. ऍक्च्युली एवढं महाग घड्याळ मी कधी हातात घातलं काय, मी घेतलं पण नाही कधी हातात. एवढं महाग घड्याळ मला मिळालं आज. मला सांगता नाही येणार कोणी दिलंय ते, कारण सगळ्यांचंच एवढं प्रेम आहे माझ्यावर. पण एवढं कन्फर्म आहे की ज्या कोणत्या फ्रेंडने दिलंय त्याचं थोडं जास्त प्रेम आहे माझ्यावर. थोडा जास्त खास आहे मी कदाचित त्या फ्रेंडसाठी, म्हणून एवढं महागवाला घड्याळ दिलंय मला. थँक्यू फ्रेड. हे म्हणजे कृष्णाने सुदाम्याशी दोस्ती केल्यासारखं आहे. थँक्यू, बस एवढंच बोलू शकतो मी. हा दिवस आणि आत्ता हे जे घडलंय कायम लक्षात ठेवेन मी, कायमच. थँक्यू, ज्यांनी कोणी दिलंय त्याला थँक्यू. कम इन. बोला, काय काम आहे? सर, हे घ्या. काय घ्या ना. काय? अरे घे. बॉम्ब थोडी देते तुझ्या हातात, घे ना. शायनर, मला माहित होतं की इथे तुला कोणी गिफ्ट नाही देणार. म्हणजे सगळ्यांना तू आवडत नाही असं नाहीये, घाबरतात सगळे तुला. तू बॉस आहेस ना त्यांचा, त्यांचे जॉब आहेत तुझ्या हातात. आणि मैत्री म्हटलं की मजा मस्ती येते. तुझ्याशी कोण मजा मस्ती करणार? तुमच्या फ्रेंडसाठी गिफ्ट आणा असं ठरलं होतं. या ऑफिसमध्ये तुला कोण फ्रेंड बोलणार? म्हणजे अशी हिंमतच कोणामध्ये? मग काय, शेवटी मीच उरले. आणि तू काहीही बोल, तू कधी कधी माझ्यासोबत फ्रेंड असल्यासारखं वागतोस, हो ना? म्हणून हे माझ्याकडून तुझ्यासाठी. एवढा लोड नको घेऊ, रिलॅक्स. तुला जेव्हा ही फ्रेंडशिप एक्सेप्ट करायची असेल तेव्हा कर. मला असं वाटलं की तुला हे गिफ्ट द्यावं म्हणून मी घेतलं. लव्ह स्टोरी. क्लासिक आहे. तुला माहिती आहे का, याच्यावरती फिल्म पण आली आहे. आय डोंट रीड लव्ह स्टोरीज. बरं, पण ही वाचेन. थँक्यू. ठीक.
शायनर, मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे. पाहताना तुला कळले नव्याने मला, धागा मनांचा असा हळुवार मी जोडला. भेटू पुन्हा, हरवू पुन्हा, शोधू पुन्हा त्या खुणांना. नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा. म्हणजे तशी वाली गर्लफ्रेंड नाही, म्हणजे पहिली फ्रेंड जी मुलगी आहे, म्हणजे गर्ल मुलगी जी फ्रेंड आहे ना, गर्ल फ्रेंड ती वाली. अरे हो, हे राहिला. हात पुढे कर ना. हॅपी फ्रेंडशिप डे शायनर. आणि हो, हे मी गेल्यावरती उघडा. बाय. डिअर जय सर, हॅपी फ्रेंडशिप डे. डिअर जय सर, प्रेम तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही अजिबात अपेक्षा करत नसता. आणि अशा अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरीज जगात सगळ्यात भारी असतात. त्याच टिकतात आणि माणसाला टोटली बदलून टाकतात. आय एम शुअर ही लव्ह स्टोरी तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या सिरियस चेहऱ्यावर स्माईल आणेल. नक्की वाचा. विथ लव, शर्वरी परब, टकाटक. एवढा खडूस दिसतो मी.